नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जन्म कुंडली विवाह समयी मेलन केल्या जाते किंवा कुंडली आपण दोघांची पाहत असतो, तर त्यामध्ये 8 प्रकारचे दोष येत असतात। त्यापैकीच एक नाडी दोष आणि मृत्यू षडाष्टक दोष। तर यांचे परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर कशा प्रकारे असतात आणि नाडी दोष म्हणजे काय आणि मृत्यू षडाष्टक दोष म्हणजे काय। हिंदू विवाह पंचांगात नाडी मिलान अत्यंत महत्त्वाचे आहे। नाडी 3 प्रकारच्या असतात: आद्यनाडी वात, मध्यनाडी पित्त, अंत्यनाडी कफ। तर या 3 प्रकारच्या नाडी असतात। जर वधू आणि वराची यांची नाडी सारखीच असेल तर हा एक नाडी दोष निर्माण होत असतो। तर एक नाडी दोषाचे काय परिणाम आपल्याला या वैवाहिक जीवनामध्ये भोगावे लागतात, तर संतती संबंधित अडचणी येण्याचे योग दर्शवतो। मूल होण्यास विलंब, गर्भाधानाची समस्या, वैवाहिक जीवनामध्ये तणाव, नातेसंबंधामध्ये मतभेद आणि संघर्ष वाढू शकतो। आरोग्यावर परिणाम, हृदयरोग, मानसिक तणाव आणि दीर्घकालीन आजार होऊ शकतात। आर्थिक अडथळे, दाम्पत्य आयुष्यात आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते। एक नाडी दोष असा दोष आहे त्यावरती विवाह टाळला जाऊ शकतो किंवा तो विवाह नकार येऊ शकतो, हा नाडी दोष आहे। त्यानंतर आहे मृत्यू षडाष्टक दोष। तर मृत्यू षडाष्टक दोषाचे आपल्या वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतात आणि यावरती काही उपाय आहेत का, तर हेही आपण शेवटी व्हिडिओच्या पाहूयात। तर मृत्यू षडाष्टक दोष म्हणजे काय, हा आपल्याला प्रश्न विवाह वधू आणि वरांची कुंडली जुळवत असताना पडत असतो। जर वर आणि वधूची राशी 2, 12, 6, 8 किंवा 5, 9 या स्थितीत असेल तर त्यांना मृत्यू षडाष्टक दोष वैवाहिक जीवनामध्ये पुनर्मिलन करत असताना दिसून येतो। हा दोष वैवाहिक जीवनासाठी गंभीर मानला जातो। या मृत्यू षडाष्टक दोषाचे परिणाम आपल्याला या प्रकारे भोगावे लागतात: पती पत्नीच्या आयुष्याला धोका, यामध्ये जोडीदाराच्या अकाली मृत्यूची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। लग्नानंतर गंभीर आरोग्य समस्या, अपघात, दीर्घकालीन आजार किंवा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो। नातेसंबंधामध्ये तणाव सुद्धा निर्माण होतो। वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी अडचणी निर्माण होतात। हे परिणाम आपल्याला मृत्यू षडाष्टक दोषामध्ये दिसून येत असतात। या प्रकारे हे 2 दोष आपल्या गुणमिलनामध्ये जर उद्भवत असतील तर आपण या विवाहास नकार जर देऊ शकत असाल तर नक्कीच द्यावा। परंतु काही अशी परिस्थिती निर्माण होत असेल आपल्या जीवनामध्ये तर आपण हा विवाह करण्यास काही अडचणी नाहीत, परंतु काही उपाय नक्की करावेत। किंवा आपण कुंडली पाहिली नाही, त्यानंतर हा दोष आपल्याला कुंडली पाहिल्यानंतर दिसून येत असेल विवाह झाल्यानंतर, तर कोणते उपाय आपल्यासाठी फलदायी राहतील, तर महामृत्युंजय मंत्राचा जप स्वतः करावा किंवा ब्राह्मणांद्वारे करावा, शिवलिंगाला अभिषेक करावा, पंचामृत, रुद्र अभिषेक, हा अभिषेक केल्याने आपल्याला नक्कीच शुभफळ मिळेल। त्यानंतर सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेस किंवा संक्रांतीस नक्कीच करावी। त्यानंतर दान करावे, अन्न धान्य वस्तू किंवा सुवर्ण दान सुद्धा सांगितलेले आहेत। चांदीचे दान सुद्धा आपण करू शकता। त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे पाठे किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी येत आहेत त्या अडचणींचे सर्वांचे निवारण करण्यासाठी आपण महादेवाची उपासना सुद्धा करू शकता। एक नाडी दोष आणि मृत्यू षडाष्टक दोष यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येतात, पण योग्य उपाय किंवा पूजा तज्ञ ज्योतिषाचे सल्ला घेऊन जर आपण उपाय केले तर याचा दोष काही प्रमाणात कमी नक्कीच करू शकतो। परंतु विवाहापूर्वी जर गुणमेलन पाहिले असता तर आपण हे टाळू शकत असताल तर नक्कीच टाळावे। एक नाडी दोषाची पूजा ही काही ठिकाणी सांगितल्या जाते, तर तीही पूजा आपण नक्कीच करू शकता। या प्रकारे आपण या वैवाहिक जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी, दाम्पत्य जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी
हे उपाय नक्कीच करू शकता. परंतु विवाह झाला नसेल तर आपण टाळू शकत असताल तर नक्कीच टाळता येतो. परंतु यामध्ये आपण अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान हे दान करून आपण नक्कीच या जी काही आपल्यासमोर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि विवाह झालेला असेल तर हे करून दान करून आपण आपल्या दोषाचे काही प्रमाणात निवारण नक्कीच करू शकतो आणि त्या ज्या काही अडचणी आपल्या जीवनामध्ये येत आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण केला पाहिजे. यासारखेच नवनवीन व्हिडिओ, ज्योतिषासंबंधित पूर्ण माहिती, दोष काही असेल तर तो दोष कशा प्रकारे निवारण करावा आणि कोणते उपाय करावे हेही आपण हे सर्व काही या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओला तुम्ही लवकरात लवकर पाहू शकाल. धन्यवाद.